संभाजीराजे म्हणजे शिवाजीराजांचे नादान दक्कनशील वारीस, चुटकीसाशी चुरगाळू आणि दक्कन घशात घालू असा ख्वाब बघून आला होता औरंगजेब. पण संभाजी महाराजांनी पहिलाच तडाखा असा दिला की औरंगजेबाला स्वतःचा अनुमान बदलून घ्यावं लागलं. ये ही बात नाही, हे पाणी काही वेगळाच आहे. त्यांनी संतापात आणखी फौजा सोडायला सुरुवात केली आणि संभाजी महाराजांनी प्रत्येक फौजेचा तुकडा तुकडा पाडला. औरंगजेब आपल्या सरदारांवर भरसत राहिला. क्या करते बंदोबस्त, किल्ला के टंके खाली मार खाते हो, इतनी फौज दी मत ने कहा गई, खा गया वो शैतान, क्या करते हो? पुनीत पुटपुटला, हुजूर वो शंभू राजा शैतान है, फिर हम कहा शैतान से कम है? फिर भी शिकस्त क्यों हार? सतत हार आणि पराभव औरंगजेब आपल्या सरदारांच्या मनसबी कमी करत राहिला, संतापत राहिला. आणि अखेर औरंगजेबाने विलक्षण चाल टाकली. त्यांनी आणखी फौजा संभाजीराजांवर सोडल्या. रेता वाढला, चोहा बाजूला मुंग्यांच्या रांगा दिसाव्या तशा मोगलांच्या रांगा रांगा दिसू लागल्या. छावात झुंजत राहिला याकडे कळश. पण त्याचवेळी शंभूराजांनी दुसरी चाल टाकली. औरंगजेबाच्या फौजा आपल्या बरोबर, शंभूराजांनी आपल्या फौजा औरंगजेबाच्या मुलकात घातल्या. आणि बघता बघता औरंगजेबाच्या मुलकात मराठी फौजेने धुमाकूळ घातला. गावाच्या गावा लुटली. बघता बघता तो बाजूने छापेमारी चालू केली. औरंगजेब संतापात राहिला. त्याला काही कळे ना, मी यांच्या दारात आणि आमच्या घरात. त्यांनी बहादूर खानाला मराठ्यांच्या पाठीमागं पाठवलं. मराठे पळत राहिले. बहादूर खानाला नुसते पळवत राहिले. पळवून पळवून बहादूर खान दमला. मराठे गवसेनात आणि सापडतील ते मराठे नसले. त्याला काय माहितीये, या सह्याद्रीच्या दऱ्यापर्यंत फक्त तिघच फिरू शकतात. एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे.